हे बघा इथं पडलंय. बघ बघ दिगू, आता काय बोलायचं? अहो तुम्ही बोलूच नका हो, तुम्ही तुमच्या सुनबाईला बोलवा. सखू जरा बाहेर येतेस का? सखू बाहेर ये लवकर. मनोरमाबाई, त्याचा काय अर्थ घ्यायचा? आतून तोंड दाखवायला जागा नाही म्हणून येत नाहीत का त्या? अहो मग काय आपली वाट पाहत ओसरीत थांबून राहणार होती का ती? आवाज पोचलाय म्हणजे येईल ना, जरा थांबा की. नाही हो, ती लबाड म्हातारी वेगळीच कोणीतरी होती. होय, ही तर बिचारी साधी सरळ आहे. बघा सखूताई घरीच आहे ती. हो आत्ता आहे हो, पण मग असं काय? अहो आणि हे हे घोंगडं पडलं त्याचं काय? माई अगं काय झालंय आणि सगळे असे चिडून का बोलतायत? मला काहीच कळत नाहीये. होमात धान्य टाकायचं होतं, तूप टाकायचं होतं, तर कोणीतरी येऊन होमात कळशीभर पाणी ओतलं आणि होम विझवलं. कोणीतरी म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं आहे की सखू, सगळे म्हणतायत की तू म्हातारीचं सोंग घेऊन तिथे आली होतीस, पांढरे केस लावले होतेस आणि ते घोंगडं घेतलं होतंस जे तिथे पडलंय. नाही 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 भाऊ, मी नव्हते होती. ए साळसूतपणाचा हा वाढू नकोस हा. सगळं गाव जमलंय. लक्षात घे, रमाईसाठी या घरासाठी आजवर कोणी असं विचारायला आलं नव्हतं. यमू तू थांब. वहिनी तुम्ही जरा खडसावून विचारा की ती इथे घरातच होती की